शिंदेमळा म्हणून मित्रांनो हॉटेल आहे. इथं कवटेमंकाळ रोडवर सुंदर असा हॉटेल आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रोड जवळ असल्यामुळं चला भैया रोड जवळ असल्यामुळं माकड धडकले आणि पडलेलं आहे. आणि त्यांनी मला कॉल केलेला होता, आपण डिपार्टमेंटला कळवलं पण ते एक्सपायर झालेलं आहे. हे शिंदेमळा म्हणून माझ्या कुची आणि कवटेमंकाळ हे रोडवरच आहे आणि पुढल्याच बाजूला धडकून पडलेलं आहे वन्यर. त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी फोन केला. वन्यजीव अशा रोडवर पडल्यानंतर त्यांचं शतश अभिनंदन. छान असं मटण भाकरी, मी शाकाहारी आहे, ओळखीचेच आहेत आणि त्यांचं शतश अभिनंदन करतो. त्यांनी वन्यजीव वाचवायचं राहून दे, मेल्यानंतरही त्याच्यावर प्रेम केलेलं आहे. त्यांचा कामगार आहेत ते लावून दिलेले आहेत. आम्ही दोघं मिळून त्याला व्यवस्थित पुरूया. कुठं पुरूया भैया, कुठं पुरूया? इथं बांधत घालूया की इथं, कोण विचारतंय आपल्याला? इथं किती इथं काढ, इकडे इथं घालूया. इथं उकर ह्या साईडला, मी त्याला घेऊन येऊ. वन्यजीव असे रस्त्याला पडले तर उचलून त्यांची विधी करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. चिखल झालेला आहे. पूर्वी इथं भुजबळ सर होते, त्यावेळी ॲक्सिडेंट झालेला होता आणि हे मृत अवस्थेत हे पडलेलं वन्यर आहे. तासगावचे आपले अधिकारी आहेत, त्यांना कळवलेलं आहे हे मृत आहे आणि त्याला थोड्याच वेळात आपण व्यवस्थितरित्या पुरून टाकूया. आणि ते शिंदेमळा मटण भाकरी हॉटेल मालकाचं शतश अभिनंदन की त्यांनी माझ्या मदतीसाठी माणूसही लावून दिलेला आहे आणि सुंदररित्या आम्ही त्याला पुरू त्याची विल्हेवाट लावू. निघतंय भैया खाली आणि थोडं खाल. हे हनुमानच आहे रे, पुण्याईचंच काम आहे रोडला. आणि ते दिसायला बेकार दिसलं असतं ना, धडकतात फास्ट एकदम, वाहनं येतात भरपूर. हां, पाणी पाजल्या मेलं ना. नाही रे, तडाखा निभार बसलाही जगत नाही. मला फोन आला, जिवंत असतं तर आधी एक इथं जखमी होता, आम्ही धरलं याच जागेला वांडर राहते. हां, हॉटेल मालक ओळखीचेच आहेत रे आमच्या, पण कधी आता आलो नाही ना, काय माहीत. हा, मेडिकल असल्यामुळं ओळखीचे आहेत, लई चांगली व्यक्ती आहे. मेडिकलमुळंच मी म्हटलं त्या क्षेत्रातला माणूस हॉटेल क्षेत्रात कशाला जाईल, त्यांना बघितल्यावर काही कळलं नाही. घाल भैया, पुण्य लागेल तुला. गाड्या जरा प्रवासात चालवताना वन्यजीवांना बघून चालवणं गरजेचं आहे मित्रांनो. बस भैया, बसेल की आता तेवढ्यात, बस. वन्यजीव येतोय ना हा शेड्यूल 1 मधला. बस घाल, तुझ्या असतेच पूर त्याला. आता कापड ते काय आपण आणलं नाही, राहून दे, पण निदान मूठ माती तर त्याला देणं काम आहे. व्यवस्थित चालू आहे. ते घाल त्याच्यावर कागद उपसणी म्हणून टाक त्याच्यावर. वड आता खोऱ्यानं भैया. करलाट राहण आहे सगळं, करलट राहण आहे रे, चिकट माती. बस मित्रांनो, कोणी वन्यजीव किंवा वाहनं चालवताना फुलोरा बंगल्याजवळ किंवा कोणीही वाहनं चालवताना सुरक्षित चालवणं गरजेचं आहे. असे वन्यजीव आडवे आले
तर वाचवावेत सर्पमित्र या नात्यानं माझी विनंती आहे. या भैयाचं पण अभिनंदन. वेळात वेळ काढून कळवलं मी आलो, येस तर ते मेलेलं होतं. बेडगं पण घेतोस, घ्या आता बघ आणखी काऊ माझ्याकडं. बस व्यवस्थित अशी मोठमोठी दिलेली आहे. तुझं गाव भैया? माझं गाव 32 शिराळा. सागाव 32 शिराळा म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यातला नागपंचमीला. हा बरोबर. जाधववाडीतला. चला आता घे चप्पल हातात, तिथंच धुता येईल. मित्राचं शतश अभिनंदन. वाहने मित्रांनो, पावसाचे दिवस आहेत. काल रात्री लाईटचं शॉर्ट सर्किट. अशा वन्यजीवांना वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे शिंदे हॉटेल मालक आहेत, त्यांचं पण शतश अभिनंदन. असं कोणीही वन्यजीव आले तर अशी दक्षता घेऊन वाचवा ही नम्र विनंती. आणि हा व्हिडिओ मित्रांनो आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. आणि साप वाचवा, निसर्ग वाचवा, वन्यजीव वाचवा. सर्व जे वन्यजीव आहेत ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तुम्हीही वाचवा. आणि अनेकदा या मालकाचं शतश अभिनंदन.